महिला मुलींसाठी असलेल्या आधीच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च, तरीही लाडकी बहीण योजनेची गरज काय? वित्त विभागाचा सवाल. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर योजनेवर चर्चा सुरू. लाडकी बहीण योजना म्हणजे आर्थिक बेशिस्त. सरकारनं 1,500च्या ऐवजी लाडक्या बहिणीला 10,000 द्यावेत. संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये लाडक्या बहिणींचाही समावेश होणार. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार. राज ठाकरेंचा लोकसभेत भाजपला पाठिंबा, तर महिनाभरात स्वबळाचा नारा. काही लोक बोलतात एक आणि करतात एक. संजय राऊतांचा टोला. आमदार पात्रतेबाबत शिंदे गट पुन्हा मुंबईमध्ये हायकोर्टात. आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती. शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार. 31 ऑगस्टला सुनावणी. क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार. विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारनं आरक्षणावर निर्णय घ्यावा. विरोधकांची वाट पाहू नये. जरांगेंची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी. मराठा आरक्षणावरून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध षडयंत्र रचलं जात आहे. दीपक केसरकरांचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीला जाणार. नीती आयोगाच्या उद्याच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार. परभणीमध्ये अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये भेट. आमदार बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. पूजा खेडकर यांचा दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेला आधार कार्ड TV9च्या हाती. आधार कार्ड आणि रेशन कार्डवर वेगवेगळा पत्ता असल्याचं समोर. पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निंबचनगर परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर. पूर ओसरला, मात्र चिखल कायम. कालच्या पुरामुळे मोठं नुकसान. नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे सुरू होतील. कोणाचंही नुकसान होणार नाही. पाहणीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्यामध्ये काल पावसामुळे 7 जणांचा मृत्यू. शॉक लागून तिघांचा, पाण्यामध्ये बुडून तिघांचा, तर ताम्हिणी घाटामध्ये एका तरुणाचा मृत्यू. कल्याण नगर मार्ग आजही वाहतुकीसाठी बंद. पुराच्या पाण्यामुळे रायते पुलाला जोडणारा रस्ता खचला. वाहन चालकांना टिटवाळा गोवेली मार्गे जावे लागणार. नंदुरबार जिल्ह्यातील अतिवृष्टीचा रेल्वेला फटका. रुळावर पाणी आल्यानं सुरत भुसावळ रेल्वे सेवा ठप्प. अनेक रेल्वे स्टेशनवर थांबल्या. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. शाहूपुरीतील कुंभार गल्ली परिसरात नाल्याचं पाणी. एनडीआरएफच्या टीमकडून राजाराम बंधारा परिसरामध्ये पूरस्थितीचा आढावा. लवासा सिटीमध्ये दरड कोसळल्यानं 2 बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली. कालपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. 3 ते 4 जण बेपत्ता. कालपासून शोध सुरू. लातूरच्या ग्रामीण भागातील नदी ओढ्यांना पूर. अहमदपूर खंडाळी रस्त्यावरील पूल पाण्याखाली. मन्याड नदीला पूर. खंडाळी मार्गे गंगाखेडकडे जाणारी वाहतूक ठप्प. सांगलीतील वारणा नदीला पूर. काही गावांमध्ये पाणी शिरलं. सर्व पूल बंधारे पाण्याखाली. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांचं स्थलांतर सुरू. बीडमध्ये 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काळवटी तलाव ओव्हरफ्लो. परिसरातील नागरिकांना दिलासा. मुंबई, रत्नागिरी, सातारा, रायगडला आज रेड अलर्ट. जगबुडी नदी धोका पातळीवर, तर कोदवली नदी इशारा पातळीवर. राज्यातील 7.5 अश्वशक्तींपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज मिळणार. एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत योजना लागू. 44 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार. भारतातून 117 खेळाडूंचा पथक ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पॅरिसमध्ये दाखल. अॅथलेटिक्समध्ये 29, नेमबाजीमध्ये 21, तर हॉकीमध्ये 19 सदस्यीय पथक.